नमस्कार, किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे। मी आज तुम्हाला पनीर टिक्का मसाला ही रेसिपी दाखवणार आहे। चला तर आपण रेसिपीकडे वळूया। पनीर टिक्का मसाल्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य 250 ग्रॅम पनीर घेतले आहे मी, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, खडे मसाले, पनीर टिक्का मसाला, मिरी पावडर, तेजपत्ता, काजू, बेसन, दही, ग्रेव्हीसाठी टोमॅटो, कांदा, लाल मिरची। आपण सगळे पनीर वगैरे मॅरिनेट करण्यासाठी मी दही याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता याच्यामध्येच मी बेसन घालणार आहे, एवढं। बेसनाला पण छान फेटून घेणार आहे असं। आणि आता याच्यामध्ये आपण तडका देणार आहे मसाल्यांचा, सर्व मसाल्यांचा। त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवर। तर याच्यात थोडे धणे पावडर टाकणार आहे मी, थोडी हळद, थोडी तिखट, थोडं 2 चम्मच, आणि आपलं साधं तिखट थोडं, आणि चवीनुसार मीठ घालणार आहे, जास्त नाही मीठ। आणि याच्यात काळी मिरी पावडर आणि मसाला, गरम मसाला, हे सगळं आता छान आपण एक तडका याच्यामध्ये टाकून घेऊया। असा तडका हे करून घ्यायचा, याला छान टाकला याच्यामध्ये। तर थोडी याच्यात मी कोथिंबीर घालणार आहे, आणि आता याच्यामध्ये मी पनीर बुडवून घेणार आहे। छान केला आपण एकजीव याला। आता याच्यामध्ये मी पनीर घालणार आहे। पनीर टाकून घेत आहे मी याच्यामध्ये आधी। पनीर आपण आधी का करायचे वेगळे, कारण काय आहे, पनीर नाजूक असतात आणि ते फुटल्या जाते, मग त्याचा तुकडा पडतो। त्याच्यामुळे पनीर हे वेगळे ठेवायचे, आणि ते पनीरच्या नंतरच मग बाकीचं करायचं आपण। असे याच्यात छान बुडवून घ्यायचे, असे बाजूला ठेवायचे। पावशेर पनीरचे बरेच तुकडे झालेले आहे। याच्याहून जास्त पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता, म्हणजे घरात किती लोकांची भाजी करायची त्यानुसार घेऊ शकता तुम्ही। तर हे याच्यात सगळेच टाकते, एक एक काढून टाकते। हे बघा, मी पनीर सगळे हे केलेले आहे, मॅरिनेट केलेले आहे। आता याला मूळ द्यायचं। आता हे टाकून द्यायचे याच्यामध्ये, कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो, हे सगळं एकत्र करून टाकायचं। हे कसं एकत्र जरी केलं तरी काही हरकत नाही, हे काही फुटणार नाही, त्याच्यामुळे हे एकत्र करते मी। आणि हे सगळं आपल्याला मुरू द्यायचं आहे। 15 ते 20 मिनिट हे मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे। 15 ते 20 मिनिट हे सगळं मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे। हे बघा, मी पॅन ठेवून घेतलेला आहे गॅसवर। आता हे टोमॅटोची ग्रेव्ही करणार आहे। तेल पण टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये। आता त्याच्यामध्ये हे टोमॅटो टाकणार आहे, हे जरा भाजून घेणार। टोमॅटो शिजायला ठेवले आहे मी, याच्यावर आता मी झाकण ठेवून घेणार आहे आणि याला छान होऊ देणार आहे। हे बघा, मी टोमॅटो झाले का तर बघते। हे बघा, छान झालेले आहे। आता मी भांड्यामध्ये काढून घेणार आहे। हे छान झाले तर भांड्यात काढून घेते। गॅस बंद केला, आणि हे गार झाल्यावर मी मिक्सरमधून काढून घेणार आहे। बघा, तेल गरम झालेलं आहे। मी बाकीचे मसाले जे आहे ना ते भाजून घेणार आहे। हे बघा, कांदा टाकला आहे मी याच्यात, तेजपत्ता टाकलेला आहे, आणि 2 मिरच्या टाकलेल्या आहे आपल्या कलरसाठी, कलर यावं भाजीला म्हणून, आणि 4-5 आपल्या लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत।
त्या भाजून घेणार आहे मी छान. आणि त्यातच थोडं मी नाही का काजूचे काप केले आहे ते टाकून घेणार आहे. म्हणजे कसं भाजीला जरासं घट्टपणा येणार, शाहीपणा येणार थोडा. म्हणजे हा भाजीत टाकण्यासाठी थोडा मी मसाला तयार करून घेत आहे. आपली टोमॅटोची ग्रेव्ही सोडून छान होऊ द्यायचा कांदा याच्यात. थोडं याच्यात मीठ घालून घेणार आहे, थोडा मऊपणा यायला म्हणून. याच्यावर थोडं मी झाकण ठेवून घेणार आहे आता. हे मॅरिनेट होण्यासाठी आपण फ्रीजमध्ये जे ठेवले होते ना, शिमला मिरची, टोमॅटो, कांदा आणि पनीर, ते मी काढून घेतलेले आहे. झाले याला 20 मिनिट. आता काढून घेतले मी. आता फ्राय करून घेणार आहे याला. हे बघा, मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये तेल पण टाकलेलं आहे थोडं. आणि आता एक एक पनीरचे तुकडे मी त्याच्यात सोडणार आहे. ओके, गॅस बारीकच आहे कारण याला काही तळायचं नाही आपल्याला, फक्त फ्राय करायचं आहे. आता थोड्या कमी तेलामध्ये छान होऊ द्यायचं याला ब्राऊन. म्हणजे आपली भाजी कशी छान होणार. छान मुरल्या गेलेले आहे पनीर, पूर्ण सगळीकडून मुरल्या गेलेलं आहे. याला आता होऊ द्यायचे छान. थोडं तेल इकडे करून घेते. एकाच बाजूने गेलेलं आहे तेल. काही जास्त तेल नाही टाकलं आहे मी, थोडंच टाकलेलं आहे. आणि गॅस बारीकच ठेवलेला आहे. तेला जरा पलटून घेणार आहे मी. होऊ द्यायचं याला जरा. हे बघा, पनीरची आपण बाजू पलटून घेणार आहे आता. अशी झाले हे, तर बाजू पलटून घेते. बघा, छान खरपूस झालेले आहे. आता हे मध्यभागी टाकते मी जरा 1-2. आता हे थोडा वेळ होऊ देणार आहे, 2 मिनिट. आणि त्याच्यानंतर मी काढून घेणार आहे. आपण मगाशी टोमॅटो भाजून घेतले ना, त्याची मी प्युरी तयार केलेली आहे मिक्सरमधून काढून. आणि हे थोडे मसाले भाजून घेतले होते, त्याची मी ग्रेव्ही तयार केलेली आहे. हे बघा, मी पनीर फ्राय केले, ते काढून घेतलेले आहे. आता ह्याप्रमाणेच आपण हे काढून घेणार आहे. शिमला मिरची वगैरे हे पण झालेलं आहे छान मॅरिनेट. आता तेल टाकण्याची काही गरज नाही तव्यावर, कढईवर. हे सगळं मी असंच फ्राय करून घेणार आहे आता. हे बघा, हे कच्चं नाही राहावं म्हणून मी जरा याला फ्राय करून घेत आहे. आपले कांद्याचे काप पण छान आहे, मोठे मोठे केलेले आहे मी बघा. आणि हे शिमला मिरची आपली आणि हे टोमॅटो वगैरे. आणि हे कसं पनीर कसं शिजलं जातं, पण हे नाही ना, होत नाही ना लवकर हे, त्याच्यामुळे थोडं फ्राय करून घेता येईल. हे बघा, मी कढई ठेवली आहे गॅसवर, त्याच्यामध्ये तेल पण टाकलेलं आहे. आता मी भाजी करायला सुरुवात करणार आहे, पनीर टिक्का मसाला. त्यासाठी मी आधी
तेजपत्ता टाकणार आहे. एक तेजपत्ता घेतला, एक चक्रफूल घेतलं आणि हे थोडे खडे मसाले बाकीचे पण टाकून घेता याच्यामध्ये. लवंग याचे सगळंच आहे त्याच्यामध्ये. त्याला असं फिरवून घेणार आहे जरा. आणि याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट करून ठेवली होती मी, ते टाकत आहे. आणि ह्या 2 मिरच्या टाकत आहे मी. आणि हे मी बारीक कांदा केला आहे चॉपरमध्ये, ते पण टाकून घेता याच्यात. आता हा कांदा छान ब्राऊन होऊ द्यायचा याला, तोपर्यंत फिरवत राहायचं याला. आता थोडा कांदा मऊ पडण्यासाठी आपण थोडं मीठ टाकून घेणार आहे याच्यात. मीठ पाहूनच टाका, कारण आपल्या मसाल्यामध्ये मीठ आहे, पनीरमध्ये मीठ आहे, म्हणून जरा मीठ बघूनच टाकायचं. तर गॅस मोठा करून घेते मी. कांदा होण्यासाठी गॅस मोठाच लागतो. हे बघा कांदा कसा छान झाला ब्राऊन बघा. मिरची पण झाली छान. आता याच्यामध्ये कढीपत्ता टाकते मी आणि ह्या हिरव्या मिरच्या टाकते. हिरव्या मिरच्या टाका तुम्ही किंवा नका टाकू, कारण ह्या पण मिरची आहे याच्यामध्ये, ही पण मिरची आहे त्याच्यामुळे. पण हिरव्या मिरचीने काय छान चव येते भाजीला. आणि याच्यामध्ये मी टोमॅटो बारीक चिरलेला आहे, ते पण टाकून घेणार आहे. याला पण छान परतून घेते. आता याच्यामध्ये मी हे ग्रेव्ही टाकून घेणार आहे. वाटण जे केलं होतं ना ते टाकून घेणार आहे मी इथं. याला पण असं परतून घेणार आहे छान. आणि याच्यामध्ये आता मी एक एक मसाले घालणार आहे. हे पनीर टिक्का मसाला आहे हा घातला 1.5 चम्मच. हे धणे पावडर, हे हळद आणि हे आपलं तिखट लाल, काश्मीरी लाल तिखट. आणि हे आपलं थोडी काळी मिरी पावडर ते आहे ते टाकते थोडं. मगाशी पण घातलं म्हणून थोडंच घालत आहे, जास्त नाही. आणि हा गरम मसाला घालत आहे मी याच्यात. गरम मसाल्याने काय छान भाजीला स्वाद येतो म्हणून घालायचं आहे. आता याला छान होऊ द्यायचं, तेल सुटू द्यायचं याला छान. आणि आता याच्यामध्ये मी टोमॅटोची प्युरी केली ती घालणार आहे. याला पण परतून घेते. असं छान एकजीव केला आहे बघा. आणि याच्यावर मी आता तेल सुटण्यासाठी जरा झाकण ठेवून घेणार आहे. बघा आपला मसाला बघून घेणार आहे मी आता. बघा छान तेल सुटलं याला. याच्यात आता मी हे पाणी टाकणार आहे, मगाशी ग्रेव्हीचं काढलेलं पाणी. आणि याच्यामध्ये थोडा मी किसून घेतलेला आहे, पनीर घेतलेला आहे मी किसून थोडा, ते टाकणार आहे. म्हणजे काय छान घट्टपणा येतो आणि छान असं शाही चव लागते, असलं रेस्टॉरंटसारखी भाजी छान लागते. तुम्ही पण ट्राय करा घरी. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
आता याला थोडं मी होऊ देणार आहे, झाकण ठेवणार आहे याच्यावर थोडं. बघा मी आता हे ग्रेव्ही पूर्ण झालेली आहे तयार आपली मसाला. आता याच्यात मी पाणी घालून घेणार आहे. कारण पनीर जास्त आहे ना, त्याच्यामुळे पाणी जरा जास्तच टाकायचं. आता याच्यामध्ये हे टाकून घेणार आहे मी, आपले सगळे हे केलेले फ्राय केलेले भाज्या आणि हे पनीर. आता हे असं फिरवून घेणार आहे मी. आता याला छान वाफ काढून घेणार आहे. त्याच्यानंतर मग झाली आपली भाजी तयार. हे बघा झाला आपला पनीर टिक्का मसाला तयार. बघा छान झालेले आहे पनीर वगैरे, सगळी भाजी सुंदर झालेली आहे, छान सुगंध सुटलेला आहे. तुम्ही पण घरी ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच माझे व्हिडिओ बघत चला. आणि याच्या आधी पण मी व्हिडिओज टाकलेले आहे, ते पण बघा. धन्यवाद.